पुन्हा सगळ्या मान्यवरांकडे जाण्याआधी माझ्या मोबाईलवरती यावेळेला सगळ्यात आधी निकाल जे आहे ते आमच्या सर्व प्रतिनिधींनी पाठवलेले आहेत। ते मी एकदा महाराष्ट्रासमोर सांगतोय। नाशिक महानगरपालिका प्रभाग 16 मध्ये यावेळेला टपाली मतदान जे आहे त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे राहुल दिवे हे आघाडीवरती आहेत। नाशिक महापालिका प्रभाग 16 मध्ये राहुल दिवे आघाडीवरती आहेत। त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये डोंबिवलीच्या प्रभाग क्रमांक 21, 22, 23, 24, 29 आणि 30 या प्रभागांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि पोस्टल मतदानामध्ये डोंबिवलीत भाजपच आघाडीवरती असल्याचं दिसतं। सुरुवातीला टपाल मतमोजली जात असून त्यानंतर पुन्हा एकदा ईव्हीएम कडे आपण वळणार आहोत। पोस्टल मतदानांसंदर्भातले अपडेट्स घेतल्यानंतर वसई विरारमध्ये पहिल्या फेरीमध्ये बहुजन विकास आघाडी ती मात्र त्या ठिकाणी पुढे असल्याचं स्पष्ट दिसतंय। जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांचे बंधू भास्कर दानवे आघाडीवरती आहेत। जालन्यातून मोठी बातमी येते आहे। चेंबूरमध्ये कलेक्टर कॉलनीमध्ये मतमोजणी सुरू झालेली नाहीये। मुंबईमधल्या चेंबूरकडे लक्ष वेधलं जाते। यावेळेला चेंबूरमध्ये पोस्टल मतांची मतमोजणी अद्यापही सुरू झालेली नाहीये आणि अनेकांना उत्सुकता लागू नये की या मतमोजणीला रोखण्याचं कारण नेमकं काय आहे। पोस्टल मतांची मतमोजणी सुरू व्हायला इतका कालावधी का लागतोय। पुणेमध्ये भाजप कोमल शेंडकर वानवडी या आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि पुण्यामध्ये प्रशांत जगताप देखील 4 मतांनी थेटपणे आघाडीवरती असल्याचं आपण यावेळेला बघतोय। पुण्यातले निकाल देखील आणि प्राथमिक कल आपल्या समोर यायला सुरुवात झालेली आहे। पुणे भाजपच्या कोमल शेंडकर वानवडीमधून आघाडीवरती आहेत आणि पुणेमध्येच प्रशांत जगताप यांची 4 मतांची आघाडी थेटपणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर उमेदवार पूजा मान मोडे प्रभाग 31 मधून पिछाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच हे सगळ्यात पहिले कल आणि निकाल आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून पाहणार आहोत। भाजपचे उमेदवार दिलीप दिवे हे 556 मतांनी यावेळेला आघाडीवरती आहे। डिफरन्स आपल्याला कळतोय। काँग्रेसचे शुभम मोडगरे जे आहेत ते 340 मतांनी त्या ठिकाणी आघाडीवरती आहेत। सगळ्यात आधी वेगवान निकाल आपण पाहतोय। पुणे असेल, नागपूर असेल किंवा उर्वरित आपल्या 29 महापालिकांचे निकाल सगळ्यात आधी लोकशाही मराठी आपल्या सगळ्यांसमोर यावेळेला आणणार आहे। अनेक ठिकाणचे निकाल येत असताना पनवेलमध्ये भाजप देखील 4 जागांवरती आघाडीवरती आहे। पुणे काँग्रेस प्रशांत जगताप पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेले आहेत। अगदी काही क्षणांपूर्वी आपण पाहिलेलं होतं की 4 मतांनी ते आघाडीवरती आहेत, मात्र ते पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। अचूक आणि वेगवान निकालांसाठी लोकशाही मराठी आपण सातत्यानं पाहत राहा। पहिल्या फेरीमध्ये 115 जागांवरती बहुजन विकास आघाडीवरती असल्याचं यावेळेला आपल्यापर्यंत अपडेट येताना दिसतात। सगळे अपडेट सगळ्यात आधी महापालिकांच्या महानिकालांमध्ये आपण पाहतोय आणि प्रशांत जगताप यांच्या प्राथमिक कलांमध्ये थोडा बदल होताना दिसतोय। यापूर्वी 4 मतांनी पुढे असलेले आता मात्र पिछाडीवरती गेलेले आहेत। प्रशांत जगताप हे पिछाडीवरती गेल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी। पुणे काँग्रेसचे प्रशांत जगताप पुन्हा एकदा पिछाडीवरती गेलेले आहेत। प्रशांत जगताप यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली होती। दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे का निवडणुका लढवतात या संदर्भातला आक्षेप नोंदवल्यानंतर मात्र त्यांनी आपला पदाचा राजीनामा दिलेला होता आणि प्रशांत जगताप हे 4 मतांनी आघाडीवरती असताना त्यांच्याच मतमोजणी संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय की ते मात्र यावेळेला पिछाडीवरती असल्याचं पाहायला मिळतंय। तर पाठोपाठ आपल्याला ठाण्यातूनही मोठे अपडेट्स आपल्यापर्यंत येणार आहेत। प्रभाग क्रमांक 9 मध्ये टपाली मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे। ठाण्यातील सर्व ठिकाणी टपाली मतदानाची सुरुवात झालेली आहे। मतमोजणीला त्या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये देखील समाधान सरवणकर जे आहे ते 6व्या राऊंड नंतर 192 मतांनी पिछाडीवरती आहेत। निशिकांत शिंदे यांना 2035 मतं तर समाधानकार यांना 1843 मतं त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळत आहे। हे सगळे अपडेट्स आणि या संदर्भातल्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवरती देखील पाहायला मिळणार आहेच। मात्र पोस्टल मतदानांसंदर्भातले आपण ताजे अपडेट्स आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। काही ठिकाणी पोस्टल मतदानाला आणि त्याच्या काउंटिंगला सुरुवात झालेली आहे, काही ठिकाणी त्या नसल्याचं देखील पाहायला मिळत आहे। वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडी मात्र त्या ठिकाणी सरशी मारताना दिसतंय। पहिल्या फेरीमध्ये तब्बल 115 जागांवरती ते पुढे असल्याचं दिसतंय। 18 जागांवरती यावेळेला त्याचबरोबर काँग्रेस हे 11 जागांवरती। अशा प्रकारे मुंबईमधल्या टॅक्सीच्या माध्यमातून आपण मुंबईकरांनी कोणाला आघाडी दिलेली आहे प्राथमिक कलांमध्ये ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घ्या। भाजप 50, शिवसेना 18, राष्ट्रवादी शरद पवारांची त्या ठिकाणी खातं उघडत नसल्याचं दिसतंय। ठाणे प्रभाग क्रमांक 9 मध्ये टपाली मतमोजणी जी आहे मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे। ठाण्यातल्या सर्वच ठिकाणी टपाली मतदान आणि त्याच्या मोजणीला सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय। ठाणे प्रभाग क्रमांक 9 मध्ये टपाली मतदान मोजणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। महापालिकांच्या या रणधुमाळीमध्ये महापालिकांचे महानिकाल सगळ्यात आधी लोकशाही मराठी आपल्याकडे देखील पोहोचवताना दिसून येतात आणि त्या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी आपण पुन्हा एकदा रेखा कोंडे मी आपल्याकडे येईल।
रेखाजी, अनेक प्रकारची आंदोलनं तुम्ही केली, मुंबई असेल, पुणे असेल, प्रत्येक ठिकाणी आपलीच सरशी असावी यासाठी सगळेच राजकीय पक्ष जे आहेत प्रयत्न करताना दिसतात. मात्र अचानकपणे आघाडी संदर्भातले आलेले हे निकाल पाहिल्यानंतर, हे प्राथमिक निकाल आहे, तुम्हाला मला सगळ्यांना परिचित आहे, मात्र ज्या वेगानं हे आकडे समोर येताना दिसतात, आघाडी घेतली जाताना दिसते. प्रशांत जगतापांचं देखील आपण चित्र पाहिलं, काही क्षणांपूर्वी पुढे होते आणि लगेच माघारी देखील आल्याचं पाहायला मिळते, पिछाडीवरती आलेले आहेत. काय आपली पहिली प्रतिक्रिया रेखाजी? खरं पाहायला गेलं तर मगाशीच मी सांगितलं की दडपशाही, हुकुमशाही आणि विकत घेतलेली मतं याच्यावरतीच महायुतीने या महानगरपालिकेमध्ये आघाडी दाखवलेली आहे आणि त्याच्यामुळे हे चित्र कुठेतरी अशा पद्धतीने दिसतंय. मात्र हा लोकशाहीचा खून आहे. कालच पुण्यामध्ये प्रभाग 25 मध्ये एक आरोपी जो तुरुंगात होता तो आरोपी येऊन मतदान करतो म्हणजे काय? ही कुठली पद्धत आहे? म्हणजे हे सगळं पाहता कशावरती विश्वास ठेवायचा नेमका? या इतक्या निर्विघ्नपणे किंवा अगदी पारदर्शकपणे या निवडणुका झाल्या त्याच्यावरती आमचा अजिबातच विश्वास नाही. कारण मतदान केंद्रांवरती झालेला गोंधळ पाहता अक्षरशः वाटत होतं की तिथे कुणाचा तरी खून पडेल की काय, अशी परिस्थिती काल मतदान केंद्रांवरची होती. ज्यांना मतदान करायचं होतं त्यांना मतदान करता आलं नाही. अगदी माझ्या घरातलंच पाहता, आमच्या घरामध्ये 4 मतं होती तर 2 मतं आमच्या प्रभागात, 2 मतं दुसऱ्या प्रभागात, म्हणजे प्रत्येक घराची वाटणी जसं काय या महानगरपालिकेमध्ये केली होती. एकाच घरात राहतोय तरी सुद्धा मतदान वेगवेगळ्या ठिकाणी. हा सगळा जो काही भोंगळ निवडणूक आयोगाचा प्रकार होता आणि याच्यावरतीच आम्ही आवाज उठवला होता, याच्यावरच आम्ही आंदोलन केलेलं होतं आणि या आंदोलनाला जनतेतनं सुद्धा प्रतिसाद होता की ईव्हीएम मशीनच्या ऐवजी बॅलेट पेपरवरती तुम्ही निवडणुका घ्या. मात्र त्याला सुद्धा केराची टोपली दाखवण्याचं काम निवडणूक आयोगानं केलं. कारण निवडणूक आयोगाला महायुतीनं स्वतःच्या हाताशी धरलेलं आहे. महायुतीच हे दुसरं नाण्याची दुसरी बाजू असल्यासारखं निवडणूक आयोग काम करत होतं. त्याच्यामुळे हे जे काही निकाल आहेत ते खरे निकाल आहेत का याच्यावरती आमच्या मनात शंका उपस्थित केलेली आहे. शंकेचं समाधान देखील होताना दिसून येईल. या संदर्भात काकासाहेब कुलकर्णी मी आपल्याकडे येतोच आहे, मात्र तत्पूर्वी या घडीची सर्वात मोठी बातमी घेऊन आपल्या समोर येणार आहे. ते म्हणजे शिवसेना उमेदवार वैशाली शेवाळे या मात्र यावेळेला पिछाडीवरती आहेत. मुंबईमध्ये देखील पोस्टल मतदान काही ठिकाणी सुरू आहे, मात्र त्या ठिकाणची आकडेवारीत स्पष्टता नसल्या कारणामुळे देखील काही प्रश्न समोर उपस्थित होतात. शिवसेना उमेदवार वैशाली शेवाळे यावेळेला पिछाडीवरती आहेत. पुण्यातून हे प्राथमिक कल आपल्यापर्यंत येत आहे. पुणे मनसे उमेदवार पारुबाई काटके मात्र त्या ठिकाणी आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे मनसे पुण्यामध्ये काही करिश्मा करते का? मुंबईमध्ये देखील त्यांनी उमेदवार उभे केलेले होते. मुंबईमध्ये समाधान सरवणकर 192 मतांनी मात्र यावेळेला पिछाडीवरती आहे. अचूक आणि वेगवान निकालांसाठी आपण केवळ लोकशाही मराठी आज दिवसभर पाहत राहा, कारण सगळ्यात आधी हे निकाल आणि त्या संदर्भातलं विश्लेषण देखील आपण पाहणार आहोत. निष्कांत शिंदे यांना आतापर्यंत 2035 मतं प्राप्त झाली. समाधान सरवणकरांना आतापर्यंत 1843 मतं मिळालेली आहेत. ही आकडेवारी आत्ताची आहे. यामध्ये निकालांमध्ये आणि त्यातल्या आकडेवारीमध्ये सातत्याने बदल होताना दिसेल. मुंबई विल्सन कॉलेजमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतोय. पोस्टल मतमोजणी पूर्ण होत आलेली आहे तरी देखील आकडेवारीतली स्पष्टता मात्र त्या ठिकाणी का नाही आहे, हा मूळ आणि कळीचा मुद्दा त्या ठिकाणी ठरताना दिसतोय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.